श्री स्वामी समर्थ. सर्वांना नमस्कार. सर्वांचे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये व माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. प्रत्येक व्हिडिओच्या खाली लाईक आणि छान छान कमेंट करता तुम्ही, त्यासाठी तुमची सर्वांची मनापासून आभारी आहे. सर्वांना शुभ सकाळ. नवीन दिवसाची नवीन सुरुवात माझी झालेली आहे. आत्ता सकाळचे 6 वाजलेले आहे. घराची साफसफाई, दारामधली साफसफाई, त्यानंतर आंघोळ आणि तुळशीची पूजा, इथून माझी दिवसाची रुटीन चालू होते. तुळशीची पूजा झाल्यानंतर लगेच उंबरठ्याची पूजा आणि देवाची पूजा. सकाळी उठले की पहिले मी झाडाला किती फुलं आलेले आहेत ते बघते, कारण झाडाला आलेले फूल बघून मला मला खूप छान वाटतं. खालच्या झाडाला पहिली फुलं बघायची, नंतर जे कुंडीमध्ये जास्वंदाचं झाड लावलेलं आहे त्याला फुलं बघायची. आणि माझं काय होतं ना ताईंनो, खालच्या ज्या जास्वंदाला फुलं येतात ना, ते फुलं कुणीतरी घेऊन जातं. त्यामुळे मी 2 दिवसापासून पहिले उठले की झाडाची फुलं तोडून आणते आणि त्यानंतर मी माझ्या कामाला सुरुवात होते. कारण असे जर झाडाची फुलं कोणी घेऊन गेलं ना, मला खूप राग येतो, पण इलाज नाही. ते पण देवासाठीच नेत असतील, कारण मेहनत मी करते. मला देवाला फुलं वाहायला खूप आवडतात आणि माझे जर फुलं असं कोणी घेऊन गेलं तर एवढा राग येतो मला, तुम्हाला आता मी काय सांगू. पण चला असो. आता वाजलेले आहे 6:30. तुळशीची पूजा माझी झालेली आहे. आता पहिली मला चहा करते, चहा पिते आणि त्यानंतर मी देवपूजा करून घेते. कारण आज शुक्रवार असल्यामुळे धनलक्ष्मी कुंचन भरायचा आहे आणि कळस पण आपला भरायचा आहे. कळसामध्ये आपण मंगळवारचे शुक्रवारचे नवीन पाणी टाकतो. तसं दररोज टाकलं तरी पण चालतं, म्हणजे रोज नवीन कळस भरला तरी पण चालतं. पण मी शुक्रवार, मंगळवार, गुरुवार किंवा अमावस्या, पौर्णिमा, एखाद्या वेळेस इतर दिवशी पण बदलते. चला तर ताईंनो, चहा माझा झालेला आहे. मस्ती चालली, काय मस्ती चालली सकाळी सकाळी? कोणाकोणाला फटके पाहिजे, कोणाकोणाला फटके पाहिजे? कुठं आहे काठी? काठी कुठं आहे? कुठं आहे काठी? काठी फटके पाहिजे तुम्हाला. जरा सापडली बघ काठी, सापडली. लपला का तू इथं? देवघरातला कळस कोणी पाडला? कोणी पाडला देवघरातला कळस? तुला फटके पाहिजे? तुला पाहिजे फटके? ते बघ कसं पडून गेले. कोणाला पाहिजे फटके? कोणाला पाहिजे? कळस कुणी पाडला? मी देवघरातला कुणी पाडला कळस? मी चहा ठेवलेला होता आणि यांची अशी इथं मस्ती चालू आहे बघा. सकाळी सकाळी असेच करतात. देवघरामध्ये जो कळस भरलेला होता तो पण पाडून टाकला आणि जी अन्नपूर्णा ठेवलेली होती वाटीमध्ये त्यात पूर्ण पाणी गेलेलं आहे. तसं पण आता कळसातलं पाणी बदलायचंच होतं, पण ते तांदूळ पण ओले झालेले आहे, आता ते पण बदलायला लागणार आहे. असली करामती पिल्ला आहे ती. आमच्या म्याऊनी नाही कधी असं केलं. 1-2 वेळा जायची ती, पण तिला सांगितल्यावर लगेच कळायचं. पण ही पिल्लं दिवा पण पाळून टाकतात, रांगोळी पण मोडतात. त्यांचं हे रोजचंच होऊन बसलेलं आहे. आता त्यांना आता फटके टाकल्यावर कळणार आहे, तसं कळत नाही. त्याला बघा कशी भीती वाटली, तिथंच कसा लपून बसलेला आहे बघा. हे असं मारायला पाहिजे तुला, मारायला बघा कसं लपतंय. मारायला पाहिजे तुला. दार उघडले की पहिले उंबरठ्यावरती पाणी टाकून घेते, त्यानंतर उंबरठा धुते. पण केव्हा केव्हा काय होतं ना ताईंनो, खूप उशीर होतं, त्यामुळे मी दार उघडत नाही. सर्व झाल्यावर दार उघडते आणि उंबरठ्यावरती पाणी टाकून उंबरठा स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि सुक्या कापडाने पुसून पण घेते. आज मला करायचे हळदीचे लेपन, कारण आज शुक्रवार आहे. हळदीचे लेपन करून घेतले, दिवा पण लावून घेतला. दिवा लावल्याशिवाय पूजा अपुरी आहे. दिवा जर आपण दारामध्ये असा लावला तर येणारा जाणाऱ्यांना पण खूप छान वाटतं आणि आपल्या घरामध्ये पण पॉझिटिव्ह एनर्जी येते असं म्हणतात. त्यामुळे मला ती सवयच लागलेली आहे. जवळजवळ 9 ते 10 वर्ष झाले ताईंनो मी हळदीचे लेपन करते. ज्यावेळेस लाकडाचा उंबरठा नव्हता त्यावेळेस पण मी हळदीचे लेपन करायचे. पण पहिल्यापासून मला उंबरठा धुण्याची सवय आहे आणि दारामध्ये पण धुण्याची सवय आहे. पण इथं आता पाणी टाकून धुता येत नाही. ज्यावेळेस आम्ही जुन्या घरी राहायचो ताईंनो, त्यावेळेस मी दार धुवून काढायचे आणि उंबरठा पण स्वच्छ पाण्याने धुवून घेत होते. बघा, पूर्ण पाणी पण सांडून टाकलं. खाली पडलं म्हणल्यानंतर ते पूर्ण पाणी सांडणारच आहे. आता पहिले सर्व आवरून घेते, त्यानंतर देवघर स्वच्छ पुसते आणि माझी पूजा करून घेते. कारण पूर्ण हे बघा, जे तांदूळ आहेत त्यात पण पाणी सांडलं. देवघरामध्ये जे वस्त्र आहे ते पण काढून घेते, कारण ते पण भिजलेले आहे. देवघरामध्ये माझ्या 2 पायऱ्या आहे. देवघरामध्ये 2 पायऱ्या असतात का 3 पायऱ्या असतात हे मला माहिती नव्हतं,
कारण त्यावेळेस हे देवघर माझ्या मिस्टरांनी आणलेलं आहे. तरी पण मी त्यांच्या मागे लागले की मला देवघरामध्ये 3 पायऱ्या बनवून द्या म्हणून. तर ते म्हणतात बघू. जेव्हा 3 पायऱ्या बनवल्या जातील त्यावेळेस मी तुम्हाला नक्कीच दाखवते ताईंनो. आणि 2 पायऱ्या चालतात का नाही ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण मला माहिती नाही. चला असो. कळस स्वच्छ घासून घेतला, भरून घेतला. कळसामध्ये 1 रुपया, सुपारी, हळदी, कुंकू, अक्षदा टाकून घेतल्या. जर आपल्याकडे फूल असेल तर टाकायचे, माझ्याकडे नाही म्हणून मी नाही टाकले. सकाळी सकाळी देवाची पूजा माझी झालेली आहे कंप्लीट. आता 8ला 5 मिनटं कमी आहे. एवढा वेळ लागला मला पूजेला, कारण तुळशीची पूजा, उंबरठ्याची पूजा, दारामध्ये रांगोळी, धनलक्ष्मी पूजन आणि शुक्रवार असल्यामुळे कळसातले पाणी पण बदलले. म्हणजे शुक्रवारचे तर मी बदलते तुम्हाला सांगितलेलं आहे. कसं वाटतं आपलं देवघर आणि कशी वाटली तुम्हाला माझी पूजा ते. देवघरामध्ये तांदूळामध्ये 7 कवळ्या ठेवतात, त्या मी ठेवलेल्या आहे. पण त्या कशा ठेवतात ताईंनो ते पण सांगा. मी उलट्या ठेवलेल्या आहे आणि त्याच्यावरतीच मी हळदी कुंकू वाहते. पण बऱ्याच ठिकाणी मी ऐकलेलं आहे की त्या तशा ठेवत नाही. जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सांगा. सकाळी सकाळी पूजा झालेली आहे. आता बनवते आहे नाश्त्याला उपमा. रवा घेतलेला आहे, रवा छान भाजून घेते. एका साईडला गरम पाणी पण ठेवलेले आहे. साहित्य घेतलेलं आहे: कांदा कापून, कोथिंबीर, मिरची, टोमॅटो, कढीपत्ता, शेंगदाणे, मसाल्याचा डबा पण मी जवळच घेतलेला आहे, जिरं, मोहरी, हळद टाकण्यासाठी आणि मीठ. गरम तेलामध्ये सुरुवातीला पहिले मी शेंगदाणे खरपूस तळून घेते, कारण शेंगदाणे खरपूस तळलेले असले तर दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतात. त्याच तेलामध्ये जिरं, मोहरी, कापून घेतलेला कांदा गुलाबी रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे टोमॅटो, कारण टोमॅटो पटकन सॉफ्ट होतात, त्यामुळे टोमॅटो आपल्याला नंतर टाकायचे आहे. कांदा, टोमॅटो, जिरं, मोहरी, हिरवी मिरची आणि कढीपत्ता छान परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला भाजून घेतलेला रवा घालायचा आहे. रवा पण छान परतून घ्यायचा आहे. रवा आणि मसाले परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गरम करून घेतलेले पाणी घालायचे आहे. एकदम पाणी नाही ओतायचे, जसे पाणी लागेल तसेच आपल्याला पाणी घालायचे आहे, कारण जास्त जर पाणी घातले तर उपमा आपला खूप गिजगिज होऊ शकतो. चवीपुरते मीठ टाकायचे. अशा पद्धतीने मी उपमा करून घेतला. कशी वाटली ताईंनो तुम्हाला माझी उपमा बनवण्याची पद्धत? सकाळपासून तुम्हाला आता संध्याकाळी भेटते. संध्याकाळची दिवाबत्ती केली, दिवसभर बरेच कामं केले. जी तांब्या पितळाची छोटे छोटे इथं दिसत असेल, गंगाळ घासली आणि घरातलंच असं आवराआवरी चाललेलं आहे. सांबार आणि भात केलेला आहे, बटाट्याची भाजी टाकलेली आहे. आता पटकन चपात्या करून घेते. असे थोडे थोडे करून किचनमधले सर्व भांडे मी घासून घेणार आहे. दिवसभर आज तेच केले. आपण जे गहू भरलेले होते ते गहू संपलेले आहे. त्यानंतर विकत गहू आणले. अजिबात चपाती चांगली येत नाही. चपाती लाटायला गेलं की भाकरीसारखी कळीने सर्व चपाती अशी चिरा पडतात, त्याला चपाती लाटताच येत नाही. हळूहळू लाटावी लागते. काय माहिती कसे गहू निघाले. त्यामुळे मला दुकानातले गहू आवडत नाही. आपण जे शेतकऱ्याकडचे गहू घेतो खूप छान लागतात आणि त्या गव्हाची चपाती पण खूप छान येते, फुगती पण आणि लाटायला पण लगेच लाटून. काय ग मेऊ, आमच्या मेऊला रोज रोज मासे पाहिजे बघा. झाला तिचा आरडाओरडा चालू. काय ग मेऊ, चपाती खायची का तुला? चपाती खाते. यामध्ये केलेला आहे भात, यात केलेला आहे सांबार. सांबार करताना मी काही शोध घेतलेलं नाही. आणि मस्त आपल्या गरम गरम चपात्या पण तयार झालेल्या आहेत. भाजी पण दाखवते तुम्हाला. आपली बटाट्याची भाजीला फोडणी दिलेली आहे. भाजी पण आपली झालेली असणार आहे. बटाटा बघते शिजला का. पातळच भाजी केलेली आहे मी, कारण त्यांना पातळ लागतो त्यामुळे.
रश्याची केलेली आहे. बटाट्याची भाजी पण शिजलेली आहे. गॅस बंद करते आणि मिस्टरांना जेवायला देते, कारण सकाळपासून ते साईटवर गेलेले होते, त्यामुळे त्यांना आता भूक लागली असेल. बाकी स्वयंपाकाची भांडी आणि जेवायची भांडी एकदाच घासणार आहे, कारण दिवसभर आज खूप भांडे घासले. छोटे छोटे भांडे ती पण ठेवून दिली आणि जी किचनची खिडकी आहे ती पण पूर्ण घासून पुसून घेतलेली आहे. सांबार मी कसे केले ते तुम्हाला सांगायचे राहून गेले. सांबार बनवण्यासाठी तुरीची डाळ पहिले शिजवून घेतली. शेवग्याच्या शेंगा हळद, मीठ आणि तेलामध्ये छान परतून घेतल्या. फोडणीसाठी तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी, जिरं, लसूण, कढीपत्ता, बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, सांबार मसाला, मिरची पावडर, हिंग छान परतून घेतला. परतल्यानंतर त्यामध्ये शिजवून घेतलेली तुरीची डाळ, शेवग्याच्या शेंगा टाकून दिल्या. वरून चवीपुरते मीठ आणि कोथिंबीर घातली. मुलांचे जेवण झाले, माझं जेवण अजून बाकी आहे. का तर आज मी नाश्ता केला होता, सकाळी उपमा केला होता, त्यामुळे जरा पित्ताचा त्रास झाला. भांडी पण घासून झाली. हे बघा, इथं दोन्ही मिक्सर ठेवलेले आहे आणि मनी प्लॅन्ट ठेवला, छान दिसतो आहे असा. आणि इथं जे मिक्सर होतं ते वरती ठेवलं आणि जी लाईटीची शेगडी आहे ती तिथंच आतमध्ये बसते. खूप छान वाटतं असं मोकळं मोकळं किचन होता. थोडंफार पाण्याच्या बॉटल त्या पण इथं ठेवलेल्या आहे, तुम्हाला दिसत असतील. आणि जो पितळाचा डबा आहे छोटा आणि जो मोठा आहे, ते दोन्ही डबे पण मी तिथंच ठेवलेले आहे. हंड पाण्याचा इथं ठेवला बघा, थोडासा कळीला सरकवला. आणि पीठ मळायची जी परात आहे ती पण तिथंच ठेवली, त्यामुळे खूप सुंदर दिसतंय बघा तुम्ही पण. हे जे भांडे आहेत ते पण मला घासायचे आहेत. माझा विचार चाललेला आहे की जी भांड्यांचं रॅक आहे ते काढून टाकावं, पण ते जर काढलं तर टॉल्यांमध्ये एवढे भांडे बसत नाही आणि वरच्यावरती पटकन घेता येतात, खाली वाकायची गरज पडत नाही आणि ती सवय लागलेली आहे. तरी पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत आहे न काढू का तसेच ठेवू. उद्या ते पण भांडे घासून घेते. खूप छान दिसतात तांबे पितळाचे भांडे असे घासले की. चला आता तुम्हाला मला काहीतरी दाखवायचे आहे, ते पण दाखवते. दोन आहेत, ही एक आणि ही एक. तर प्रसाद आहे, यामध्ये काय आहे बघू. आपण प्रसाद आहे. चॉकलेट, किचन आहे. अजून दाखवतो तुम्हाला काय आहे. कुठून आणलेला आहे आता तुम्हाला हे समजलं असेल कुठून आणलेला आहे ते. छान आहे चॉकलेट. परत आहे तसं यामध्ये ठेवून देते, म्हणजे धूळ बसणार नाही. तुम्हाला कोणती आवडली ताईनो ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप छान आहे, मला दोन्ही पण आवडल्या. आणि हे एक आणलेलं आहे बघा. चला
आजचा ब्लॉग इथंच संपवते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ज्या ताई नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब पण करा. आता वाजलेले आहे 11. मला अजून जेवण करायचे आहे. चला मी आता हे आवरून घेते आणि जेवण करते. पूर्ण ब्लॉग पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.